धाराशिव जिल्ह्यातील बावी गावातल्या एका युवकाने स्वतःची पत्नी आणि मुलाला विष देऊन त्यांची हत्या जी आहे ती केलेली आहे आणि त्यानंतर स्वतः देखील आत्महत्या केल्याची दुर्दैवी घटना जी आहे ती या ठिकाणी घडलेली आहे. खरं तर अतिशय दुर्दैवी अशी ही घटना आहे. कर्जबाजारीपणाला कंटाळून ही आत्महत्या केल्याची माहिती जी आहे ती समोर येते. धक्कादायक बाब म्हणजे ऑनलाईन रमी किंवा तत्सम जे काही प्रकार आहेत, जुगार ऑनलाईन, त्यामुळे ही आत्महत्या झाल्याची चर्चा आहे. आपल्यासोबत त्यांचे संपूर्ण कुटुंबीय आहे, भाऊ आहेत. काय नक्की प्रकार नक्की घडलेला आहे? तुमचे ते भाऊ होते मोठे, काय प्रकार आहे नक्की? प्रकार नेमकं त्या ऑनलाईन गेममुळंच चालू आहे. त्याच्यामुळे तो कर्जबाजारी झाला असणार. त्याच्यामुळे त्यानं आत्महत्या केली. किती वर्षापासून हे गेम वगैरे किंवा काय काय माहिती ते? तो आम्हाला काहीच सांगत नव्हता. कुणाला सांगत नव्हता तो. कुणाला मित्राला नव्हता, काय नाही. आम्हाला तर सांगतच नव्हता. त्यानं ते अचानकच केलं हे असं. पण मग काही थोडीफार तरी माहिती की काय कुणाचं देणं पाणी होतं किंवा काय की असं काय माहिती आहे? देणं पाणी सांगतच नव्हता कोणाला. त्यानं जमीन विकली, जागा विकायची म्हणत होता. तसे त्याचं देणं पाणी फिटलं नाही. त्यानं हे कसं पाऊल उचललं तेच माहीत नाही अजून कोणाला. पण मग काय कोणी काही दबाव आणत होतं किंवा काय अशी काहीच माहिती नाही का मिळाली तुम्हाला? गावातच राहिलं होतं ना ते? हां, ते बाहेर राहतं आहे, गावाच्या बाहेर राहतं. पण अशी आम्हाला काहीच माहिती नाही. दबाव कोणाचा आहे, काय आहे, कोणाचीच माहिती नाही. मग काम काय करत होते आणि कसं कुटुंब चालवत होते? काम काय, ड्रायव्हिंग करायचा, काही पण चालवायचं वाहन. ड्रायव्हिंगवर सगळं त्याचं भागायचं. या संदर्भात काय आपण काही तक्रार किंवा कोणासंदर्भात पोलिसांकडे काही तक्रार वगैरे केली आहे का किंवा करणार आहात काय? नाही नाही, तक्रार काहीच नाही. आमची तक्रार काहीच नाही. त्यांनी आम्हाला काही सांगितलंच नाही. कोणाला सांगितलं नाही, काहीही सांगितलं नाही. त्याच्यामुळे तक्रार करायचा प्रश्नच नाही. तुमच्याकडे काही कुणी आलं नाही का काही आमचे पैसे घेतलेत हे घेतलं तसं काही तक्रारी करायला किंवा? कोणीच नाही, कोणीच नाही. हां. खरं तर वडील आहेत. काका, तुमचा हातचा मुलगा गेलेला आहे, त्यांनी सुसाईड केलं आहे, आत्महत्या केलेली आहे. काय हा सगळा प्रकार आहे, तुम्हाला काय कल्पना होते का आणि काय नक्की प्रकार आहे? काय कल्पना नाही आपणाला. 4 रोजाला वेगळा होता राहिला. त्याला जमिनी वाटून सारं जागा दिलेली आहे. त्याने विकली जागा ही. बाकी काहीच सांगितलं नाही आपणाला त्यानं. कुणी काही तुम्हाला काही त्या संदर्भात त्या तक्रारी करत होता की बाबा आमचे पैसे आहेत हे आहे? आपल्याला कोणच आलं नाही आपल्याकडं. पैसे आहेत म्हणून कोणीच नाही यायला. किती जमीन त्याला दिली होती आणि काय त्यांनी ती पण विकल्याचं माहिती आहे? हा, पाऊण एकर दिली ती जमीन, त्याने ती विकून टाकली 12 लाखाला. आणि जागा एक आता मध्ये विकली एक. काय 2-2.5 लाख रुपये घेतले, अजून 2-4 आहेत म्हणून असं म्हणला लोक म्हणते ती. आपल्याला माहीत नाही काय. काय कोणी दबाव आणला किंवा काय असं काही कोणी काय- काय- पोलिसात काय तुम्ही तक्रार? काय नाही केली आपण. माहितीच कुणावर करायची तक्रार. तुमच्याकडे कोणी आलं नाही का? नाही कुणाकडे यायला नाही. काका आहेत खरं तर त्याचे. काय सगळा प्रकार सुरू आहे गावागावात? अशा पद्धतीचे ऑनलाईन जुगार खेळले जात आहेत. काय तुमचं काय, तुम्हाला काय वाटते काय नक्की? हे आता असं जुगार खेळ बेकार आहे हो. सरकारनं त्याच्यावर काय तर बंदी ठेवावं लागते. आता किती कसलं कुटुंब हानी झाली त्याची. काय अपेक्षा काय आहे सरकारकडून? हे बंद व्हावं. आता इथून भावी काळाच्या जर पिढीला त्याचा नुकसान होऊ नये ना. काय म्हणजे कोणत्या गेम खेळत होता, काय कल्पना आहे का किंवा काय? त्यालाच माहिती बघा, पण ती गेम मध्येच गेला ती. कधीपासून त्याला नाद लागला काय? आता ती बरेच दिवस खेळत असल्याशिवाय एवढं पैसे त्याचे गेले का? शेती गेली, घर जागा ऐकली त्यानं. काल हा प्रकार नक्की कधी घडला? जो परवा दिवशी जी घटना घडली नक्की कधी हा प्रकार घडला आणि तुमच्यापर्यंत कशी आता माहिती? ती रात्री त्याला तिकडं घालण्याला माहितीच नाही ना कोणाला. असं ते बाहेर राहत होता, त्याच्यामुळं तिकडं काय कोण लक्ष दिलं नाही. शेजाऱ्याला पण माहीत नाही. 10 वाजतापर्यंत 11 वाजेपर्यंत उठाणा झाल्यावर लोकांनी बघितलं जाऊन त्याला. तो उठाणा नाहीवर पुन्हा मग लोकांनी कुकाट झाली. गावागावात असे आता हे
ऑनलाईन गेम आहेत, जुगारीचे गेम आहेत. काय अपेक्षा आहे सरकारकडून, काय अपेक्षा आहे? आणि बंद हो, बंद हो किंवा आता दुसऱ्याला बी असं होऊ नये ना, पुन्हा दुसऱ्याचं कुणाची नुकसान होऊ नये. तर लहान चिमुकला देखील होता 2 वर्षाचा हा, पत्नी. बघा की तेवढं बारकं बाळ सुद्धा त्यांनी संपवलं म्हणलं तर. खरं तर धक्कादायक बाब आहे. आणखी काही त्याच्यासोबतचे मित्र आणि त्याच्या आप्तेष्ट आहेत. मामा, काय नक्की प्रकार होता? काय तुम्हाला काय कल्पना होती आणि काय? ती गावाच्या बाहेर होता त्याच्यामुळं आम्हाला इकडे माहीत नाही. आम्ही राहायला इथं, ती गावाच्या बाहेर. पण मग हा असला सगळा प्रकार गावागावात सुरू आहे, तरुण मुलं ह्या जुगाराच्या आहारी जात आहेत, काय वाटतंय? एवढं बंद व्हावं अपेक्षा दुसरं काय नाही. दारू असो, मटका असो, तुमचा डाव असो, एवढ्यावर बंधन हो, एवढी अपेक्षा, दुसरं काय याच्या पुढे नाही. ही 3 गोष्टी एवढ्या जायचं काय त्याला, सगळ्याला जायचं काय. गावातले अजून काही मुलं अशा पद्धतीचे गेम वगैरे खेळत आहेत का, किंवा काय वाटतंय, काय आव्हान आहे तुमचे? आपल्या आपल्या ताटातलंच आपल्याला सरळ गावाचं कोण बघायला चाललंय हो साहेब. आपली शेती आहे, आपण शेतातच डुलत आहो. भैया, काय गावातला काय प्रकार आहे सध्या, काय परिस्थिती आहे गावामध्ये? अनेक तरुण ह्या जंगली रमी किंवा असल्या जे काही तत्सम ऑनलाईन जुगार आहेत त्याच्यावरती त्याच्या आहारी गेलेले पाहायला मिळत आहेत. काय निरीक्षण आहे तुझं? तू पण एक समवयस्क आहे त्याच्या. गावात कसं शॉर्टकट मार्गाने पैसे कमवायचा प्रयत्न चालू आहे, म्हणजे सध्याच्या तरुण पिढीत. त्यातून कष्ट कमी करण्याची इच्छा आहे तरुण पिढीची. आणि जे म्हणजे ऑनलाईन रमी झालं किंवा मग जे गेमिंग चालू आहेत किंवा Dream11 ह्या गोष्टी, यातून थोडेसे पैसे लावल्यानंतर वापस मिळतात. त्यातून एक साधन झालं आहे की आपलं उपजीविका भागवायची आहे, ते चालतं आहे. थोडंफार इन्व्हेस्ट करायची आणि त्यातून पैसे कमवायचे. असं म्हणजे एखाद्या वेळेस इन्व्हेस्ट केल्यानंतर जर रिटर्न मिळत असेल तर ते प्रत्येकांना आवडायला लागतं. आता जे त्याच्या आहारी चाललेत त्यांना त्यातून मिळत आहे रक्कम असं वाटतं. त्याच्यामुळं अजून थोडंफार जे काय आपल्याकडं आहे ते लावून बघावं वाटतं. त्याच्यामुळं मग जेवढे रिटर्न येतात त्यांना बरं वाटतं. पण काही वेळेस मिळत नाहीत. म्हणजे काही वेळेस म्हणजे काहीच वेळेस मिळतात, बऱ्याच वेळेस त्यात लॉस होतो. तर तरुण पिढीनं त्यात जास्त आहारी जाऊ नये किंवा मग वापरायचंच बंद करावं. आपण बंद केल्यानंतर आपोआप ते जे ॲप्लिकेशन आलेले आहेत आपलं गुगलवर मिळतात, गेमिंग वगैरे रमी जे काय असतील त्या आपण नाही यूज केल्यानंतर कशाला चालणार आहेत त्या. आपण युजर्स आहेत त्याचे, आपण वापरत आहेत त्याच्यामुळं ते चालत आहेत. आपल्या आता जसं की सेलिब्रिटी वगैरे त्याच्या ॲड करतात, त्या सेलिब्रिटींनी पण हे लक्षात घेतलं पाहिजे, कारण त्यांनी पैसे कमवलेत ते आपल्या जीवावर कमवलेत. आणि ते आपल्यामुळं मोठे झालेत, तर त्यांनी विचार केला पाहिजे की आपण ज्या लोकांमुळे मोठे झालेलो आहोत त्या लोकांना किंवा त्यांच्या पुढच्या पिढींना आपण अशा ॲड दाखवून किंवा अशा ॲडचं समर्थन करून या गोष्टीचं आपण कितपत समर्थन केलं पाहिजे किंवा कितपत आपण त्या गोष्टीच्या ॲड केल्या पाहिजेत हे आपण लक्षात घेतल्या पाहिजे. आणि तशा गोष्टीचा तिरस्कार त्यांनी केला पाहिजे किंवा मग निषेध केला पाहिजे अशा गोष्टींचा. एवढंच म्हणणं आहे. सरकारकडनं काय अपेक्षा आहे? सरकार देखील याला कुठेतरी प्रोत्साहन देताना पाहायला मिळते का? सरकारने अशा गोष्टींना एक काहीतरी नियमावली आखली पाहिजे, म्हणजे जेणेकरून यातून फसवणूक होते का. सर्वप्रथम सरकारचं एक असं नियम पाहिजे की यातून जनतेची कुठं फसवणूक होते का गेमिंगमधून ह्या ते. कारण एक प्रकारचा मटका असल्यासारखंच आहे हे. लॉटरी झालं हे म्हणजे जनतेला लालच देऊन पैसे कमवण्याचा मार्ग आहे, एक प्रकारची फसवणूक आहे असं. त्यातून फसवणूक होऊनच की ते कमवत आहेत, थोडीसं लालच देऊन हे ते. त्याच्यामुळं ह्याच्यावरती काहीतरी कठोर कारवाई करून गव्हर्मेंटनं बंद केलं पाहिजे. हे असल्या फ्रॉड जे आहेत ॲप्लिकेशन त्या बंद केल्या पाहिजेत. कारण एक येत जाते ॲप, एक बंद झाली की दुसरी अजून, याला काय कुठं तर नियमावली पाहिजेच ना. आज एक तुझा मित्र जो आहे तो तुझ्याबरोबर नाही आहे, काय खंत आहे? खंत म्हणजे
शब्दात सांगता येत नाही ती खंत भरपूर आहे. मलाच त्याची खंत आहे, घरच्यांना तर काय वाटत असेल. म्हणजे ज्यांचा मुलगा आहे, ज्यांचा भाऊ आहे, त्यांना काय वाटत असेल. एक गावकरी म्हणून किंवा रिलेटिव्ह म्हणून जर आपण विचार केला तर घरातल्यांना काय फील वाटत असेल त्यांना, की त्यानं का असं डिसिजन घेतला असेल, की काय वेळ आली असेल त्याला, कितपत त्याचा खर्च झाला असेल, त्यात किती जणांकडून लोन काढला असेल त्यांनी, किंवा मग त्यात किती पैसे गमावले असतील, याचा त्याला विचार माहिती. पण ही वेळ आली कशामुळं, त्याच्या चुकीच्या डिसिजनमुळे आली ते मान्य आहे. पण आहारी जाण्याचं कारण म्हणजे ते गेमचंच आहे ना. तशा गेम आहेत मार्केटमध्ये किंवा मोबाईलवरती येतात, तशा ॲप्लिकेशन आल्यात, त्याच्यामुळंच हे घडतं आहे ना. आज 22 गावात असं घडलेलं आहे, उद्या धाराशिव जिल्ह्यात कुठं ना कुठं चालूच आहे, किंवा ऑल ओव्हर इंडियामध्ये चालूच आहे ना ते. मग ह्याच्यावर काय डिसिजन काय घेतलं जातो गव्हर्नमेंटकडून, याकडे लक्ष गेलं पाहिजे सगळ्यांनी. पण पाहतोय की खरं तर दुर्दैवी घटना आहे. धाराशिव जिल्ह्यातल्या एका छोट्याशा गावामध्ये अशा पद्धतीची घटना जी आहे ती घडलेली आहे. त्यामुळे अनेक कलाकार असतील, खेळाडू असतील, हे जे आहेत याचं सातत्यानं जाहिरात करतायत, सातत्याने मोबाईलवरती ह्या जाहिराती येतात आणि कुठेतरी ह्या लोकांना खेळण्यासाठी प्रवृत्त करताना आपल्याला पाहायला मिळतात. मात्र हे सर्व बंद व्हावं किंवा त्याच्यावर किमान काही निर्बंध यावेत अशी अपेक्षा जी आहे ती या जाधव कुटुंबाकडून व्यक्त होताना आपल्याला पाहायला मिळते. त्यामुळे सरकार यावरती कशा पद्धतीनं निर्बंध आणतं आहे हे पाहणं देखील महत्त्वाचं ठरणार आहे. कॅमेरामन विनोद धुमना बातकरसह सागर सुरवसे, TV9 मराठी, 22 धाराशिव. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.